या घडीची महत्त्वाची बातमी आहे। परळमधील 2 गटातील राडा प्रकरण आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत। काल रात्री परळमध्ये 2 गटात वाद झालेला होता। या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी घेतलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, घडलेला प्रकार हा निश्चितच गंभीर होता। या सगळ्याची दखल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून घेण्यात येते। काय नेमके आदेश आहेत? निश्चितच, कारण सातत्याने गणेशोत्सवाच्या तोंडावरती एकंदरीत मुंबईतील आपण वातावरण ठिकठिकाणी बिघडत असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच माझगावचा मोरया गणेशाच्या आगमनावेळी अंडी फेकण्यात आलेली होती। तर काल ईदच्या मिरवणुकीनंतर परळच्या या गल्लीमध्ये जे गणेशोत्सवासाठी आगमनासाठी लावलेले बॅनर होते त्याची तोडफोड करण्यात आलेली होती आणि रस्त्यामध्येही कुठेतरी उपद्रव माजवण्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केलेला होता आणि त्यानंतर 2 गटांमध्ये भिडत झालेली होती। त्याचे पडसाद आहेत ते परळपासून थेट लालबाग पर्यंत पोहोचलेले होते आणि यामध्ये पोलिसांनी मग लाठीचार्ज केल्यानंतर आज आपण पाहत आहोत की तब्बल 12 तास उलटल्यानंतरही परळ आणि लालबाग परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। गणेशोत्सवाच्या उत्साहामध्ये अशा प्रकारे तणावाच्या वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत त्यांना अशा प्रकारच्या परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याचे आदेश दिलेले आहे। इतकंच नाही तर अशा प्रकारे जे उपद्रव माजवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांवरती कठोर कारवाई करावी असेही आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये गणेश मिरवणुकीमध्ये कुठलेही विघ्न येता कामा नये असे सक्तीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।